मराठी नाटकाचा बदलता अप्रोच आणि मराठी आधुनिक नाटकाची सुरुवात. महाराष्ट्रात आधुनिक नाटकाची सुरुवात साधारणपणे 1950-1960च्या दशकात सुरू झाली. बदलत्या सामाजिक वास्तवामुळे आणि राजकारणातील अस्वस्थतेमुळे मराठी रंगभूमीवर एका नव्या नाट्य अनुभवाचा उदय झाला. ह्या काळात नाटकाने पारंपरिक चौकटी तोडून वास्तववादी आणि धाडसी विषय मांडण्यास सुरुवात केली आणि ह्या चळवळीचे प्रमुख सूत्रधार होते विजय तेंडुलकर सर. ते आधुनिक मराठी नाटककार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नाटकात सामाजिक विषय, मानवी नाती आणि वादग्रस्त विषय ठामपणे मांडले गेले. शांतता कोट चालू आहे, गिधाडे, सखाराम बाइंडर, काशीराम कोतवाल, कमला, कन्यादान ही त्यांची काही महत्वाची नाटके. 1972 मध्ये घाशीराम कोतवाल या नाटकाच्या निर्मितीमुळे मराठी रंगभूमीवर एक महत्वाची घटना घडली. हे नाटक पुण्यात सादर झाले. पुढे या नाटकावरती टीका झाली की हे नाटक पुण्यातील ब्राह्मण समाजाविरोधात आहे म्हणून, आणि म्हणून काही प्रयोगानंतर हे नाटक बंद करण्यात आले. मात्र कलाकारांनी याला विरोध केला आणि पुढे 1973 मध्ये थिएटर अकॅडमी पुणेची स्थापना झाली आणि मग त्यांच्याद्वारे विविध मराठी आधुनिक नाटकांचे प्रयोग करण्यात आले.